नाशिकमध्ये बेमोसमी पावसाची हजेरी। आज दिवसभर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पाहूया सविस्तर बातमी। मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यासह शहरात थंडीचा कडाका वाढल्याचं दिसून आलंय। तर निफाड, ओझर या ठिकाणी तापमानाचा पारा अगदी 8 ते 10 डिग्री अंश सेल्सिअस घसरल्यानं थंडीपासून बचावासाठी कुठे उबदार कपडे बाहेर निघाले तर कुठे शेकोटी पेटल्याचं पाहायला मिळालं। मात्र 2 दिवसापासून अचानक वातावरणात बदल होऊन थंडीचा कडाका कमी झाला। काल दिवसभर तर उकाडा जाणवत होता आणि मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक शहरात बेमोसमी पावसानं अचानक दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली, तर ग्रामीण भागात देखील बेमोसमी पाऊस झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळाले। 2 दिवसापूर्वी हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज वर्तवला होता। मात्र या बेमोसमी पावसानं जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष यासह अन्य पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। तसंच अचानक झालेल्या पावसानं वातावरणात बदल होऊन गारवा वाढू शकतो, असं देखील जाणकारांकडून बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।